राज्यातील राजकीय वर्तुळात हादरवून सोडणाऱ्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज देण्यात आला। तब्बल 20 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिलाय। निकाल वाचनाला माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या कुटुंबियांसोबत कोर्टात हजर होते। या प्रकरणात सीबीआय कोर्टानं सर्व आरोपींची निर्दोषपणे मुक्तता केली आहे। पवनराजे हत्याकांड प्रकरणात माफीच्या साक्षीदाराची साक्षच विश्वासार्ह नसल्याचं म्हणत कोर्टानं निर्णय दिला। कोर्टानं ज्या प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला ते पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरण काय आहे, सीबीआय न्यायालयानं कोणत्या निकषांच्या आधारावर हा निर्णय दिला, हेच आज आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 3 जून 2006 रोजी मुंबईहून धाराशिवला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता। 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता। या हत्या प्रकरणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सख्खे बंधू माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या सहित 9 जणांवर गुन्हा दाखल होता। माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करण्यात आला होता। सप्टेंबर 2009 पासून या प्रकरणी पद्मसिंह पाटील जामिनावर बाहेर आहे। या प्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंह आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेश मधील बसपा नेता कैलास यादव तसेच शशिकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी होते। सीबीआयच्या तपासानुसार पारसमल जैन यानं सुरुवातीला शुक्ला व मंदाडे यांच्याकडून पवनराजे यांच्या हत्येसाठी तब्बल 30 लाख रुपयांची सुपारी स्वीकारली होती। मात्र नंतर पारसमल माफीचा साक्षीदार बनला। त्यानं इतर आरोपींविरोधात न्यायालयात साक्ष दिली। या प्रकरणाचा तपास सुरुवातीला नवी मुंबई पोलिसांनी केला, मात्र तपासाच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्त करत पवनराजे यांच्या पत्नीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती। नंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंच हा तपास सीबीआय कडून वर्ग करण्यात आला। सीबीआयने तपास हाती घेतल्यानंतर जून 2009 मध्ये पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली होती। परंतु त्यानंतर सप्टेंबर 2009 मध्ये अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला। जुलै 2011 मध्ये सुनावणी सुरू झाल्यानंतर तब्बल 15 वर्ष चाललेल्या या खटल्याचा विषय वेगवेगळ्या कारणांनी सर्वोच्च न्यायालयातही गेला होता। सर्वोच्च न्यायालयानं खटला लवकरच संपवण्याचे निर्देशही दिले होते। 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली। आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती। अखेर आज म्हणजेच 20 जून रोजी पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची अंतिम सुनावणी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात पार पडली। निकाल ऐकण्यासाठी पद्मसिंह पाटील मागील सुनावणीप्रमाणेच आजही रुग्णवाहिकेतून व्हीलचेअरवर कोर्टात दाखल झाले। पवनराजेंचे सुपुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरही कोर्टात आले होते। मुंबई पोलिसांनी या दरम्यान प्रसंगावधान राखत कोर्टाबाहेरच चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। ठाकरे गटाचे कार्यकर्ते ओमराजेंना रोखण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली। अनेकांना ताब्यात घेऊन वाहनातून दूर नेण्यात आलं। पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयानं मुख्य आरोपी आणि माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली। या खटल्याचा मुख्य आधार असलेल्या माफीचा साक्षीदार पारसमल जैन यानं दिलेल्या जबाबांमध्ये अनेक विसंगती आणि तफावती आढळल्या। न्यायालयानं त्याची साक्ष पूर्णपणे फेटाळत तो विश्वासार्ह नसल्याचे स्पष्ट केले। माफीच्या साक्षीदारानं हत्येनंतर मुंबई बाहेर पडण्याबाबत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या। तसेच गुन्ह्यात वापरलेल्या गाडीच्या रंगाबाबत आणि जप्ती पंचनाम्यातही मोठी तफावत होती। उपलब्ध साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपींवर गुन्हा सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावा नसल्यामुळे न्यायालयानं आरोपींची निर्दोष मुक्तता केली। लोकनेत्याची हत्या होणं ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, मात्र न्यायालय केवळ कायद्याच्या आणि पुराव्यांच्या चौकटीत राहूनच निकाल देऊ शकते, अशी खंत यावेळी न्यायाधीशांनी निकाल वाचताना व्यक्त केली। न्यायालयाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केलंय। ओमराजे निंबाळकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की हा निकाल दुर्दैवी आहे, कारण मागच्या 20 वर्षांपासून अखंडपणे आरोपींना शासन व्हावे, शिक्षा व्हावी याकरिता आम्ही प्रयत्न करत होतो।
तपास यंत्रणांसोबतच आम्ही प्रयत्न करत होतो. दुर्दैवानं जो निकाल आहे त्या निकालाला आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. उच्च न्यायालयाकडून आता न्यायाची अपेक्षा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या प्रकरणी वरच्या कोर्टात दाद मागण्याच्या सूचना सीबीआयला दिल्याची माहिती समोर आली आहे.